नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे महागाई वाढली आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर आहे. शेतामध्ये खत, औषधे यावर दिवसेंदिवस खर्च वाढत चालला आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे खताचा तुटवडा पडण्याची शक्यता आहे. खरं तर पिकाच्या वाढीसाठी आणि जास्त उत्पादन मिळवण्यासाठी खताची खूप आवश्यकता असते. या सर्व परिस्थितीमुळे रासायनिक खतांवरचा खर्च कमी कसा करायचा आणि कमी खतामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवायचं, यासाठी हे महत्त्वाचे 4 उपाय या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगण्यात आलेले आहेत. मेन उपाय म्हणजे माती परीक्षण. माती परीक्षण करून आपण आपल्या जमिनीतील अन्नद्रव्याचं प्रमाण किती आहे, कोणत्या अन्नद्रव्याचं प्रमाण जास्त आहे किंवा कोणत्या अन्नद्रव्याचं प्रमाण कमी आहे हे ओळखू शकतो आणि पिकाला किती गरज आहे हे पाहून त्याचं नियोजन करू शकतो. त्यामुळे कमी खतामध्येही चांगलं उत्पादन मिळू शकतं. दुसरा पर्याय म्हणजे बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया म्हणजे पेरणीपूर्वी बियाणांवर योग्य औषध किंवा जैविक द्रव्याचा वापर करणे. यामुळे पीक सुरुवातीपासूनच मजबूत व निरोगी राहते. पिकांचे रोगापासून संरक्षण होते. सशक्त अंकुरण उगवण शक्ती होते. सुरक्षित व जलद वाढ होते. मातीतील कीड रोगापासून पिकाचं रक्षण होतं. तिसरा पर्याय म्हणजे सेंद्रिय खताचा वापर, जसं शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट यांच्या वापरामुळे माती भुसभुशीत राहते आणि जमिनीचं पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. त्यामुळे उत्पन्न वाढतं. नंबर 4चा पर्याय विद्राव्य खताचा वापर. विद्राव्य खतं म्हणजे पाण्यात विरघळून द्यायची खते. हे आपल्याला माहीतच आहे. खत पाण्यात विरघळून ती एकतर फवारायची किंवा सिंचनातून द्यायची. यामुळे पिकांना योग्य प्रमाणात अन्नद्रव्ये मिळतात आणि ठिबक सिंचनातून दिलेले खत थेट पिकाच्या मुळापर्यंत पोहोचतं आणि पीक हे जोमाने वाढू लागतं. बीज प्रक्रिया, सेंद्रिय खत, विद्राव्य खत आणि महत्त्वाचं म्हणजे माती परीक्षण करून तुम्ही तुमच्या खताचं नियोजन करू शकता आणि खर्च कमी करू शकता. खताचा योग्य वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या शेतीवरती खर्च कमी होऊन उत्पन्न जास्त व्हायला मदत होते. तर मंडळी, असेच कामाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले असतात. आम्ही देत असणारी माहिती तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.